राहुल गांधीजींनी जो एक लेख लिहून काही मीडियामध्ये जो प्रसिद्ध झाला आणि त्यांनी म्हणाले की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मॅच फिक्सिंग झालेलं होतं आणि त्याला निवडणूक आयोगाने उत्तर द्यायचं होतं, पण भाजपचेच अंधभक्त ज्यांनी लोकशाहीचा घात केला, लोकशाहीचा खून केला आणि ज्यांनी जनतेशी बेईमानी केली, ते जे सत्तेत बसलेले आहे ते राहुल गांधीजीवर तुटून पडले। राहुल गांधीजी लोकशाही वाचली पाहिजे यांचा तो प्रयत्न आहे, पण लोकशाहीला संपवण्याचं काम जे केंद्रातलं जे सरकार आहे नरेंद्र मोदीचं, हे सरकार सातत्यानं लोकशाहीच्या संस्थांवर, संविधानिक संस्थांवर आपल्या हुकुमशाहीचा राज चालवताना आपण पाहतोय आणि पूर्ण देश या सगळ्या गोष्टीला ओळखत आहे। आज आमचे मित्र फडणवीसांनी सांगितलं की राहुल गांधी संविधानिक संस्थांवर आरोप घेतात। माझा प्रश्न आहे फडणवीसांना आणि भाजपला की पहिलं जेव्हा महाराष्ट्राच्या सरकारचं अधिवेशन नागपूर इथं झालं त्यावेळेस फडणवीसाला कोणीच प्रश्न विचारला नव्हता। काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर फडणवीसांनी का द्यावं? काय निवडणूक आयोगाची वकिली फडणवीसांनी घेतली? याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं। आमचा सवाल आजही आहे आणि तो राहणार आहे। आमचा सवाल असा आहे की जे 46 लाख मतं 3 महिन्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जे वाढलेत ते कोण होते, कुठले होते? आम्ही काही ठिकाणी आकडे दाखवलेत। नगरमध्ये एका इमारतीत 7000 मतं वाढलीत, अशा अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत। त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यायचं आहे। त्याचप्रमाणे संध्याकाळी 5 वाजताच्या नंतर जे मतदान झालं त्या मतदानापर्यंत यांनी सांगितलं होतं की 58.22% मतदान झालेलं आहे 5 वाजे निवडणूक आयोगाने। त्याच्यानंतर रात्री 11:30 वाजता निवडणूक आयोग आम्हाला सांगतो की 65.2% मतदान झालं आणि तिथंच निवडणूक आयोग थांबला नाही, तर दुसऱ्या दिवशी ते सांगतात की 66.5% मतदान झालेलं आहे। निवडणूक आयोगाने पत्रकाराच्या समोर का आले नाही? पत्रकारांना मीडियाच्या समोर का सांगितलं नाही? त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून आपले आकडे द्यायचे। मग आम्ही त्यांना फुटेजेस मागितलेलं आहे की कोणत्या बूथवर तुमचे हे रात्री 76 लाख मतं झाली ते आम्हाला कळवा, ते दाखवा। तो आमचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये। पण निवडणूक आयोगाने आम्हाला फुटेजेस दाखवता येणार नाही अशा पद्धतीचा एक नवीन जावई शोध काढला आणि त्याच्या माध्यमातून या प्रकरणामध्ये मॅच फिक्सिंग आहे हे त्या ठिकाणी सिद्ध होते। आम्ही माननीय सुप्रीम कोर्टात गेलेलो या विषय घेऊन आणि सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला अपेक्षा आहे की या सगळ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये जे मॅच फिक्सिंग निवडणूक आयोग आणि भाजपने केलेलं आहे, कारण की हे जे भाजपचे अंधभक्त ज्या पद्धतीनं राहुल गांधींच्या वक्तव्यावर तुटून पडतात, याचाच अर्थ भाजप आणि निवडणूक आयोगाचं मॅच फिक्सिंग आहे। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची कर्तृत्व ही लोकशाहीचा खून करणारी आहे आणि म्हणून आम्ही हे उत्तर विचारूच आणि या प्रश्नाचं उत्तर आम्ही घेऊन राहू आणि मान्य सुप्रीम कोर्टातून आम्हाला न्याय मिळेल या आजही आमची अपेक्षा आहे आणि लोकशाहीला वाचवण्यामध्ये मान्य सुप्रीम कोर्ट आम्हाला सहकार्य करेल अशी अपेक्षा आमची आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।